नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी, तुम्हाला खरी विश्रांती मिळल देवा. म्हणून जगाचा संहार करून थकलेले भगवान शंकर आळंदीला विश्रांतीला आले महाराज. आणि पांडुरंग परमात्माही विश्रांतीला आले. नवे नवे ब्रह्मदेव विष्णू आणि तिन्ही देव तिथं विश्रांतीला आले. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर ते या भूमीवर अलंकापुरी. म्हणून विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. आणि ही विश्रांती सांभाळली जाते तुमच्या उत्तरानं, तुमच्या शब्दानं सांभाळली जाते. याला योगक्षेम म्हणतात. विश्रांती मिळून देणं याला योग म्हणतात. आणि ती विश्रांती सांभाळणं याला क्षेम म्हणतात. हो, एखाद्याच्या घरी कुणी माणूस पाहुणा थकलेला जर आला किंवा महाराज आले तर घरातले लोक काय सांभाळतात. गडबड करू नका, टीव्ही लावू नका, लहान मुलांनो हो आवाज करू नका, खेळू नका, बिलकुल भांड आपटू नका, महाराजाला विश्रांती घेऊ द्या. तसं भगवान परमात्म्याची, आपलं भगवान परमात्मा विश्रांतीला आलो, तुम्ही आम्ही आल्यानंतर आमची विश्रांती संत सांभाळतात महाराज. धक्का लागू देत नाही. त्यांच्या उत्तरानं बोलण्यानं ती विश्रांती सांभाळली जाते. ती विश्रांती मिळाली हे कशावरून ओळखायचं तर डौरली हे काया कृपेच्या ओरसे. अंगावर अष्टसात्विक भाव निर्माण होणं, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहणं, आनंदानं हृदय भरून येणं. जसा आंब्याला मोहर आल्यानंतर जसा आंबा फुलून जातो तसं डौरली हे काया, शरीर त्याचं डवरलं पाहिजे, त्याला पुलकित अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. ही अवस्था झाली की समजावं डौरली हे काया. विश्रांती मिळाली कशावरून तर डौरली हे काया कृपेच्या ओरसे. ओरसे म्हणजे पाहणा. हो, गाय पाहणा सोडते महाराज, त्यामुळं वासराला आनंद होतो. तसं माझ्या संतांनी कृपेच्या ओरस पाहणा सोडला आणि त्याच्यामुळं मला आनंद झाला. डौरली हे काया कृपेच्या ओरसे नोहे अनारिसे. मी खोटं बोलत नाही, उद्धरलो, माझा उद्धार झाला, खरी विश्रांती मिळाली. मग महाराज तुमच्याकडे काही पुण्य होतं का? नाही नाही, मी काहीच केलं नाही, पूर्वजन्मीचं काहीतरी होतं. तो का म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला आणि विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. असा मी धावता भावार्थ अभंगाचा सांगितला. आता आपण एका एका पदाचं चिंतन करू. पाय का पडायचं? पहिली गोष्ट पायच का पडायचं आणि कुणी पडायचं तर तुम्हाला सांग का महाराज. जर गायक मुलगा असेल आणि कीर्तनकार बाप असेल आणि जर विना मुलानं घेतला, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी म्हणण्यासाठी विना घेतला रामकृष्ण हरेचा पंचपदीसाठी आणि बाप तिकडून फेटा बांधून आला तर बापानं मुलाच्या पाय पडायचं महाराज. आमचा वारकरी संप्रदाय इतकी लवचिकता शिकवतो की बापानं मुलाच्या पाय पडायचं. देव वसे ज्याचे शरीर तोची वंदावा कुमर. मुलाच्या पाय पडायचं महाराज बापानं. ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाय पडायचं पहिलीचा वर्ग शिकवला. कारण पहिली कसोटी तिथं आहे. तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही महाराज. सध्या सीजन आहे, सीजन. आता कुणाचं सीजन ते सीजन. पण तुम्हाला आम्हाला कळलं नाही, पण त्या लोकाला कळलं की कुणाच्याही पाय पडलं की खासदार होता येतं. खासदारातून गेले नाही तरी खासदार होता येतं. कुठली सत्ता नसली तरी आमदार होता येतं. कशामुळं? पाय पडण्यामुळं. म्हणून सकाळी जे डबा नेत नाही त्यांच्या सुद्धा ते लोक पाय पडतात आणि आमदार होतात महाराज. विचार करण्यासाठी की गोष्ट आहे. त्यांना वर्म कळालं ना आम्हाला वर्म कळालं नाहीये. म्हणून एवढ्या मोठ्या पदाला जातेत. हो, लोक पाय पडले की ज्याच्या पाय पडले ते शर्ट फाटूस तर फुगत येत महाराज. हो, त्यांना वाटतं साहेब माझ्या पाय पडले.
पण पाय पडले म्हणजे ते तुझ्या गचुऱ्यावर पाय देण्यासाठी पाय पडले, तर हे ध्यानात ठेव ना. हो, 5 वर्ष तुझ्या गचुऱ्यावरला मानेवरचा पायच काढणार नाहीत ते. हो, ते काय अशा जगाच्या कल्याणासाठी पाय पडले नाहीत, त्यांच्या कुटुंबातल्याच भलं होण्यासाठी पाय पडलेत महाराज. हो, त्यांच्या कुटुंबातलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये 68च कुटुंब येतं, तेच पुन्हा येतं. तुमच्या पाय पडतेन, तुम्हाला कडेवर घेतेन, तुमच्या हो डोक्यावर काहीतरी एखादी गोष्ट देतेन, तुमचं वर्णन करतेन, सगळ्या गोष्टी करतेन, पण त्यांच्या ठिकाणी नम्रता नावाचा गुण नाहीये. नम्रतेचा अभाव आहे, पण दाखवायची नम्रता. वारकरी तुम्हाला वाकलेला दिसणार नाही, पण मनातून वाकलेला असतो, म्हणून खरा वारकरी समाजाच्या पाय पडत असतो. आता त्याची फळं काय आहेत ते सांगतो. विठ्ठल विठ्ठल. आता लक्षपूर्वक ऐका. पाय पडल्यानं काय होतं, तर संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं काय होतं, तर संत भेटतात महाराज. जगातली सगळ्यात दुर्मिळ गोष्ट कोणती असेल तर संत भेटणं. महाराज भेटते पण संत भेटणार नाही, आणि महाराज म्हणजे संत नसतेत महाराज. हो, म्हणून संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं संत भेटतात. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं देव भेटतो. हो, संतापायी माथा ठेविता सद्भावे, आणि तेने भेटे देव आपे आप. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं देव भेटतो. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं कीर्ती प्राप्त होते. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर यश प्राप्त होतं. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर विजय प्राप्त होतो. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर बल प्राप्त होतं. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर आरोग्य प्राप्त होतं. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर मरण टळतं. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर आयुष्य प्राप्त होतं. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानं मान मिळतो. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर रिद्धी सिद्धी प्रसन्न होतात. संताच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर बुद्धी प्राप्त होते. संताच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर जगाच्या पाठीवरल्या सगळ्या वस्तू मिळतात. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर धन प्राप्त होतं. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर मान प्राप्त होतो. संताच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर हो तुम्हाला सांगतो, जी गोष्ट मिळत नाही ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. म्हणून संताच्या पायावरती डोकं ठेवण्याचे हो 22 फायदे, तर 22 फायदे, आणि एवढे संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं होतात. म्हणून माझ्या महाराष्ट्राला माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराज नावाच्या आईनं डोक्यावरती हात ठेवून पाय पडायचं शिकवलं. अभंगाचं पहिलं श्री संताचे माथा चरणावरी. हो, आता पाय पडणं इतकी गोष्ट चांगली महाराज, की समोरचा माणूस जर तलवार घेऊन आला ना,
आणि ह्याचं धडा वेगळं मुंडकं करतो म्हणलं ना, तरी तिकडून तलवार घेऊन आलेल्या माणसाला तुम्हाला गप्प बसवायचं असेल तर फक्त त्याच्या पायावर डोकं ठेवायचं, त्याला सांगायचं तुझ्या पाय पडतो, क्षमा मागतो, आता तुझ्या मानेवरती मान टाकली, तुझ्या हातात माझी मान दिली, कापायची तर काप. त्याची टाप नाही महाराज कापण्याची, त्याच्या तलवारीची धार सुद्धा बोथड होते, तलवारीची धार सुद्धा मुंडून जाते, एवढी ताकद आहे पाय पडण्यामध्ये. म्हणून मी जाता जाता सांगतो, पाय पडायचं शिका. तुम्हाला जगाला जिंकायचं असेल तर पाय पडायचं शिका. जी माणसं पाय पडतात समाजाच्या, समाज त्यांच्या पाय पडत असतो महाराज. हो, समाजानं आपल्या पाय पडावं असं वाटत असेल तर पाय पडायचं शिका. म्हणून सगळ्यात मोठी ताकद कोणती असेल तर पाय पडण्याची ताकद आहे. म्हणून आणि ते बी पुन्हा फुकट आहे महाराज. काही डोनेशन लागतं काय त्याला? संताच्या पायावर डोकं ठेवण्याकरता डाव्या पायाचा भाव वेगळा आणि उजव्याचा वेगळा असं काही डोनेशन ठेवलंय का? पैसे लागत नाहीत महाराज, फुकटची गोष्ट आहे, फुकटची. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकाला फुकटची गोष्ट फार आवडती महाराज, कष्टाची आवडत नाही. कारण कष्ट बिलकुल आपल्याला आवडत नाही. हो, पण फुकटचं एवढं आवडतं की जहागिरी गेली तरी हरकत नाही, पण फुगिरी जाऊ देत नाहीत लोक. एक एक्कर गेलं तरी हरकत नाही, पण जोकर जाऊ देत नाहीत माणसं. असे करारी बाण्याचे असतात. 100 रुपयाची योजना असेल तर 500 रुपये घालवणार, पण 100 रुपयाची योजनाच राबवणार महाराज. धोकाच नाही कोणत्या गोष्टीचा. फुकटचं फार आवडतं. म्हणून तुकाराम महाराजाला माहिती आहे महाराष्ट्रात फुकटे लोक जास्त आहेत, म्हणून त्यांनी सुद्धा योजना काढली महाराज. पाय पडण्याची फुकटची योजना त्यांनी सुद्धा काढली. हो, लाडक्या बहिणी अशी छानपैकी योजना काढली महाराज. तुकोबर आहे ना. बर, दुसरी गोष्ट, पाय पडण्याकरता फुकट तर आहेच आहे, पण कुठं बी पाय पडता येतं. असं काही नाही की घरीच पाय पडायचंय, मंदिरातच पाय पडायचंय. रस्त्याला पाय पडता येतं, घरी पाय पडता येतं, मंदिरात पाय पडता येतं. दुसरी याच्या पुढची गोष्ट सांगतो, कुणालाही पाय पडता येतं. म्हाताऱ्याला पाय पडता येतं, तरुणाला पाय पडता येतं, लहान मुलाला पाय पडता येतं, स्त्रियाला पाय पडता येतं, हो, पुरुषाला पाय पडता येतं, दोन्हीच्या मधल्याला पाय पडता येतं. व्यक्तीचं बंधन नाही, शिक्षणाचं बंधन नाही. कलेक्टरला पाय पडता येतं, डिप्युटी कलेक्टरला पाय पडता येतं, तहसीलदाराला पाय पडता येतं, फक्त ते पाय पडत नाहीत. कोणालाही पाय पडता येतं. शिक्षणाचं बंधन नाही, जागेचं बंधन नाही, व्यक्तीचं बंधन नाही, वयाचं बंधन नाही. हो, लहान मुलाला पाय पडता येतं, म्हाताऱ्या माणसाला पाय पडता येतं, कुणालाही पाय पडता येतं, कुठेही पाय पडता येतं, कसं बी पाय पडता येतं, कधी बी पाय पडता येतं. काळ नाही, सकाळी पाय पडता येतं, दुपारी पाय पडता येतं, संध्याकाळी पाय पडता येतं. काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, वयाचं बंधन नाही, शिक्षणाचं बंधन नाही, उंचीचं बंधन नाही, लिंगाचं बंधन नाही, कशाचंच बंधन नाही. इतकं पाय पडता येतं. इतकी सोपी गोष्ट असून सुद्धा महाराष्ट्रात लोक पाय पडत नाहीत. म्हणून तुकाराम महाराजाला सांगावं लागलं, हो, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आता माथा कशाला म्हणते ते सांगतो तुम्हाला. आपल्या मराठीमध्ये एक एक शब्दाला 5-5, 10-10, 8-8 पर्यायी शब्द आहेत महाराज. हो, इंग्रजीत तसं नाही, एक अर्धा शब्द असतो. हो, तरी सुशिक्षित आपलं, तरी बी इंग्रजी जगातली सगळ्यात मोठी भाषा आहे. हो, त्या इंग्रजी भाषेत 26च अक्षर येतं आणि मराठीमध्ये 52 अक्षर येतं. म्हणजे 26 दुनी 52. इंग्रजीपेक्षा मराठी ही हो दुपटीनं वयानं मोठी आणि समृद्ध आहे. तरी बी माणसाला मराठी आवडत नाही आणि इंग्रजी आवडते. आणि तुटपुंजी भाषा आहे. हो हो, आपल्याकडं ह्याला माथाही म्हणतात, डोकंही म्हणतात, हो त्याला मस्तकही म्हणतात, हो त्याला डोकसही म्हणतात. हो,
त्याला हो टकही म्हणतात. टक शब्द आहे. चरणी हो मनोनी रामेश्वरे चरणी टकची ठेले. हो टक म्हणते. तर डोक्याला जे टकूचं असतं टकूचं, ते टकूचं म्हणजे ह्या टकाला झाकतं म्हणून त्याला टकूचं म्हणायचं. म्हणून हे टक आहे महाराज. हे मस्तक आहे. हो डोकसं आहे, डोकं आहे. हो पुन्हा अजून शिर आहे. किती प्रमाण आहे तो. पण इंग्रजी डोक्याला किती शब्द आहेत महाराज. काय फक्त तेवढंच, फक्त हेडच. आता इथं एवढे इंग्रजी शिकलेले आहेत, पण हेडपेक्षा अजून काही दुसरा शब्द सांगा ना. का तुमचं माझं काही हेड आहे? काहीच नाही महाराज. एवढी तुटपुंजी भाषा आहे. हो तुटपुंजी भाषा आहे. हो त्याच्यात हो एकाच व्यक्तीला बोलायचं ठरलं तर एकच शब्द आहे महाराज. तिघालाही वापरला जातो. THIS धिस म्हणजे हा ही हे. तो ह्याला बोलला का ह्यांना बोलला का हिला बोलला हे त्यांनी समोरच्याने ओळखून घ्यायचं. हो पण मराठीत तसं नाही. तो ती ते हो असे शब्द आहेत महाराज. हो पुल्लिंगवाचक, नपुसकलिंगवाचक, स्त्रीलिंगवाचक, पुन्हा बहुवचन, एक वचन, अनेक वचन या पद्धतीनं वापरले जातात. हो तसं इंग्लिशमध्ये नसताना सुद्धा फक्त हेड एवढाच. हो पण माझ्या तुकोबरायांनी श्री संताची माथा चरणावरी. आता माथा म्हणजे नेमका कोणता आहे तुम्हाला सांगतो महाराज मी. हो ह्या कपाळावरच्या ज्या समजा भुवया आहेत ना डोळ्याच्या वरच्या, हे माथ्याचा खालचा बांध आहे. आणि जिथून डोक्याचे केस उगवतेत हो त्याच्या वरी नाही, त्याच्या खाली ह्या भुवयाच्या वरी आणि केस उगवते त्याच्या खाली मधला एवढाच माथा आहे. आता काही काहीचा माथा जरा वरी सारखालेला आहे. कारण ट्रॅक्टरनं जमीन काढल्यामुळं थोडा वरी सारखालेला आहे. पण तुम्हाला सांगतो इतक्यातच माथा आहे. त्याच्या वरी माथा नाही, त्याच्या वरी टाळक आहे. हो खाल्ल्या बाजूला इकडं थोबाड आहे, इकडं कानफाड आहे. हो इथं हो हे थोबाड आहे, नाकाड आहे, गालफाड आहे असंही महाराज. पण ते वरी एवढंच नुसतं फक्त मस्तक एवढंच आहे माथा. तुमच्या गावामध्ये उंच जमीन असते आणि काळीभोर सुपीक जमीन असते, त्याला तुम्ही काय म्हणता? आमच्या गावचा माथा म्हणतात ना. तुमच्याकडे बी असाच रीतरिवाज आहे ना. हा माथा म्हणतात. तसं शरीरातला मुख्य सुपीक भाग म्हणजे माथा. सुपीक आहे एवढा भाग. म्हणून माणसं म्हणतात तो माणूस फार सुपीक डोक्याचा आहे. हो ज्याची बुद्धिमत्ता हो तोलण्यात येत नाही तो माणूस सुपीक डोक्याचा आहे. म्हणून मस्तक हे हो माथा सुपीक आहे. सुपीक आणि किती सुपीक आहे तुम्हाला सांगतो महाराज. किती सुपीक आहे तो माथा. त्याच्यात काय काय उत्पन्न होतं आणि किती सुपीक आहे याचा जर बारकाव्यानं विचार करीत गेलं तर मी तुम्हाला सायन्स सांगतो. सायन्स विज्ञान. आता इथं सगळे येतं विज्ञान शिकणारे माणसं येतं. त्या विज्ञानात 3 प्रकार आहे. जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. आता भौतिक आणि रसायन बाजूला ठेवून जीवशास्त्र सांगतो. आणि जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी सांगतो. बायोलॉजी आणि बायोलॉजी मध्ये अति उच्च टोकाचं शास्त्र म्हणजे ॲनाटॉमी शास्त्र सांगतो. ॲनाटॉमी शास्त्र म्हणजे MD आणि MS ला मास्टर ऑफ डॉक्टर आणि मास्टर ऑफ सर्जन ह्यांना मेडिकल कॉलेजमध्ये शिकवलं जातं ते ॲनाटॉमी शास्त्र आहे. आणि ते ॲनाटॉमी शास्त्र सांगतो महाराज तुम्हाला. काय शास्त्र आहे? विज्ञानामध्ये जीवशास्त्रामध्ये शरीराला चालवणारा कोणता अवयव असेल तर मेंदू. बरोबर आहे ना. सगळ्या आज्ञा कुठून होतात? मेंदूतून आज्ञा होतात. आता हे गुळ उचलायचं मला सांगितलं हाताला, मेंदूनी सांगितलं की घसा कोरडा पडायला लागलेला गुळ उचल. हो बारीक तोड आणि तोंडात टाक. हे हाताला मज्जारज्जूच्या मज्जातंतूच्या
लिगामेंट्सच्या नर्वच्या माध्यमातून मेंदू आज्ञा देतो. पण याच्या पुढे सांगतो तुम्हाला, तो मेंदू आज्ञा देतो, पण मेंदू नेमका पाठीमागच्या बाजूनं, इकडच्या बाजूनं, इकडच्या वरच्या बाजूनं कुठून देतो अजून डॉक्टरला सांगता येत नाही बरं का. फक्त एवढंच उत्तर आहे, मेंदूतून आज्ञा प्राप्त होतात. पण मेंदूतून कुठून आज्ञा प्राप्त होतात हे डॉक्टरला सांगता येत नाही, आणि अजून संशोधन झालेलं नाही. आणि मी ॲनाटॉमी शास्त्र वाचलेलंय. हॅरिसन नावाच्या शास्त्रज्ञानं लिहिलेलं, जगातलं लंडनमध्ये लिहिलेलं सगळ्यात उत्कृष्ट शास्त्र म्हणजे हॅरिसननं लिहिलेलं ॲनाटॉमी शास्त्र. पण त्याच्यात मेंदूतून आज्ञा निर्माण होतात आणि शरीराला चालवलं जातं, कारण वरच्या बाजूला शासन आहे आणि खाली प्रशासन आहे. कर्मे इंद्रिय खाली आहेत आणि ज्ञान इंद्रिय वरी आहेत. मग आज्ञा मेंदूतून होते, पण नेमकी कुठून होते हे अजून शास्त्राला कळलं नाही. जिथं विज्ञान समाप्त होतं तिथून आमचं अध्यात्म सुरुवात होतं. आता आमच्या अध्यात्मात कुठं आज्ञा सुरुवात होतात, त्याचं नेमकं ऑफिस कुठं आहे, आणि त्या ऑफिस मधलाही पुन्हा कॉम्प्युटर रूम कुठं आहे, आणि त्या कॉम्प्युटर मध्ये चिप कुठं ठेवलेली आहे, हो त्याचं मी तुम्हाला शास्त्र प्रतिपादन करतो. ते आज्ञा कुठून निर्माण होते तर दोन भुवयाच्या मध्ये, या ठिकाणी हा चौकंड आहे, खाली नाक आहे, वरी कपाळ आहे, इकडून दोन भुवया आहेत, आणि मधल्या बाजूला इथं इथं आज्ञाचक्र आहे. महाराज काय आहे? आज्ञाचक्र इथं आहे, आणि त्या आज्ञाचक्रातून सुषुम्ना नाडीतून मूलाधार चक्रामध्ये आज्ञा जातात, आणि खालच्या बाजूला मूलाधार चक्र आहे, आणि त्या चक्रामध्ये 52 मातृका निर्माण झाल्यात. त्याला मराठी भाषेतले अक्षर म्हणतात, त्याला मूळ अक्षर म्हणतात, कारण मूलाधार चक्रातून निर्माण झाले म्हणून मूळाक्षर म्हणतात. अजून कुणाला शिकलेल्या लोकाला माहित नाही त्याला मूळाक्षर कशामुळे म्हणतात. ते मूलाधार चक्रात त्याच्या 52 मातृका तयार झाल्या महाराज, आणि त्याच्यातून म्हणून मराठी भाषा इतकी प्रगल्भ आहे की माणूस जन्माला येतो ती मराठी भाषा घेऊनच जन्माला येतो. म्हणून आता कुठे शासनानं अभिजात दर्जा दिला. काही काही कमी डोक्याच्या लोकाला माहितीच नाही हे अभिजात दर्जा म्हणजे काय नेमकं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जगातल्या कोणत्याही भाषेचा उच्चार करा, त्याचा उच्चार मराठीतच होतो, कोणत्याही भाषेचा. आता इंग्लिश मधल्या ए, बी आणि सी लिहिण्याचा मोड असा असेल, बी असेल, पण त्याचा उच्चार कसा झाला? मराठीत झाला का इंग्लिश मध्ये झाला? हा, मराठीत झाला. म्हणून तुम्ही सगळ्या भाषा पहा, सगळ्या भाषेचा उच्चार मराठीत आहे. म्हणून सगळ्या भाषेतले शब्द मराठीत असल्यामुळं मराठी ही मूळ आहे महाराज. म्हणून माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. म्हणून मी तुम्हाला सांगतो महाराज, आणि हे काय गप्पा मारीत नाही मी, हा सिद्धांत सांगतोय, सिद्धांत. आणि कुणाला संशय असेल तर विचारा, त्याचं निरसन होईल. म्हणजे मूलाधार चक्रातून 52 अक्षर मातृका निर्माण होतात. नाथ महाराजांनी सांगितलं, स्थिर हंस चालल्या मेंढ्या 52 खंड्या. म्हणून 52 मातृकातून निर्माण झालेली ही परिभाषा आहे, मूळ अक्षर आहेत. हो, आता मी सांगतो तुम्हाला, इथं आज्ञाचक्र आहे, आणि त्या आज्ञाचक्रातून आज्ञा निर्माण होतात, आणि पूर्णपणे नर्वच्या माध्यमातून जिथं तिथं पोहोचत्या केल्या जातात. आणि ते आज्ञाचक्र संताच्या पायाला स्पर्श झाला, आणि संताच्या पायाच्या स्पर्शानं ते आज्ञाचक्र उद्दीपित होतं महाराज. आणि मग त्याला आयुष्य प्राप्त होतं, मग त्याचं कर्म बदललं जातं, आणि मग त्याच्या जीवनामध्ये मोक्ष आणि ज्ञान आणि बुद्धिमत्ता त्याला प्राप्त होते, लक्ष्मी प्राप्त होते, त्याच्या कर्माची पाटी बदलली जाते. म्हणून संताचे 2 अंगठे म्हणजे धन आणि ऋण आहेत, हो न्यूट्रल आणि फेस आहेत,
आर्थिंग आणि लाईट आहेत आणि त्या 2 अंगठ्याला आपल्या इथून ह्या 2 शिरा आहेत. अशा पोस्टमार्टम केल्यानंतर तुम्हाला 2 शिरा दिसतील आणि त्या शिरा केसापेक्षाही बारीक आहेत. आणि त्या शिराला स्पर्श झाला की वायर प्लग मध्ये घातल्यानंतर जशी लाईट लागते तसं संताच्या पायावर डोकं ठेवलं की इकडं लाईट लागते. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. हे ज्ञान होतं म्हणून त्याच्याकरता इथं आज्ञाचक्र आहे ते उद्दीपित करण्यासाठी आम्ही साधू संतांच्या पायावरती डोकं ठेवावं महाराज. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. म्हणून संताच्या पायावर डोकं ठेवावं. तुम्हाला बारकाव्यानं सांगतो, तुम्ही शेतकरी आहात, तुमच्याकडं गावरान ज्वारी होते का? शेतात गावरान ज्वारी पेरतेत का? बरं, पूर्वी पेरीत होते, आता नाही पेरू द्या. आता हो बरं मका आहे, आता कशाला मक्याचं कणीस मक्याकडे जाऊ द्या, आपल्याला काय करायचं ते काढा. हो, पण गावरान ज्वारी, त्याच्यामध्ये गावरान ज्वारी आता ज्यांनी जुन्या लोकांनी पाहिली त्यांनी, त्याच्यात गावरान ज्वारीमध्ये एक दगडीचं कणीस असतं आणि ते दगडीचं कणीस 8 फूट वाढतं आणि 8 फूट वाढल्याच्या नंतर ते खाली वाकून बघतं, असं वाकडं होतं. गावरान असतं म्हणून वाकतं ते खाली. काय गावरान नाही म्हणून खाली वाकतं, हायब्रिड कधी वाकत नसतं महाराज. 500 एकरचा प्लॉट घ्या तुम्ही तरी ते हायब्रिड वाकणार नाही, नीटच निघालेलं असतं. म्हणून जे संताच्या पुढं वाकत नाही, जे ग्रंथाच्या पुढं वाकत नाही, जे पंथाच्या पुढं वाकत नाही, जे देवाच्या पुढं वाकत नाही, जे गुरुच्या पुढं वाकत नाही, जे मायबापाच्या पुढं वाकत नाही, फक्त बायकोच्या पुढं वाकतं, त्याला हायब्रिड म्हणायचं. म्हणून ते गावरान कणीस असं वागतं आणि जमिनीला नमस्कार घालतं, आई तुझ्यामुळं मी मोठा झालोय. हो महाराज, आमची ही भूमाता आहे, आमच्या मातृत्वाचा किती विस्तार झालेला आहे. आम्ही कुणाकुणाला माता म्हणतो, भारत देशाला सुद्धा पुल्लिंग असून भारत माता म्हणतो. हो जमिनीला आम्ही जमिनीला माता म्हणतो, गाईला माता म्हणतो. आमचं मातृत्व एवढं वाढलेलं आहे महाराज की प्रमाणापेक्षा पुढं वाढलेलं आहे. दुसऱ्याकडं तसं नाही महाराज, त्यांच्याकडं मैला माय म्हणायला तयार नाहीत. हो, मातृत्व त्यांचं विस्तारित पावलेलं नाही, आमचं मातृत्व कुठं बी आहे आणि तरी आमची टिंगल केली जाते. हो, कारण आमची टिंगल केली जाते. आम्ही सगळ्याला मातृत्वानं बोलवतो, हा आमचा गुन्हा, आणि ते मातृत्वानं वागत नाही, ते त्यांचं शहाणपण. चला पुढे सांगतो मी. त्या जमिनीला ते वागतं कणीस असतं ते 24 कॅरेटचं असतं. करकरा वागतं ते 24 कॅरेटचं असतं. हो, आणि जर तुम्हाला पाहायचं असेल तर दुसरी गोष्ट सांगतो, कुणाला बिस्किटचं पाहायचं असेल सोनं तर ते ओरिजिनल आहे का नाही ते पाहायचं असलं तर दाताखाली धरायचं आणि कचकन चावायचं. ज्याच्यावर दाताचा ठसा उमटतो ते प्युअर सोनं असतं महाराज. हो, पण ज्यांना दात आहे त्यांनीच प्रयोग करायचा. ज्यांच्याकडं दात दंताळवाडी ओस पडलेली त्यांनी हा प्रयोग नाही करायचा. म्हणून करकरा वागतं ते 24 कॅरेटचं सोनं असतं आणि जे कुठंच वाकत नाही ते 15 रुपये किलोचं भांगार असतं महाराज. म्हणून काही लोक म्हणतात मी मोडणार पण वाकणार नाही. नको वाकू, 15 रुपयाचा भाव आहे तुला, जास्त नाही, नको वाकू. हो, म्हणून हे वाकणं. हो, आपल्याकडे एक म्हण आहे महाराज, 100 सोनार की एक लव्हार की, असा शब्द आहे. हो, सोनाराचे 100 ठोके आणि लव्हाराचा एकच ठोका, असं ते बोललं जातं. पण त्याच्यातला मतितार्थ सांगतो मी.
कारण शब्दाला पुन्हा वेगळे संकेतार्थ, ध्वन्यार्थ, मतितार्थ, रूढार्थ, व्यंजनार्थ, पदार्थ, हो हे सगळे अर्थ असतात महाराज. त्याच्यातला ध्वन्यार्थ सांगतो. हो, सौ सोनार की न एक लव्हार की असा शब्द आहे, पण त्याच्यापेक्षा सौ सुन नार की, सौ सुन नार की म्हणजे 100 वेळेस ऐक बायकोचं. सौ सुन नार की हे बारकाव आहे महाराज. सौ सुन 100 वेळेस ऐक बायकोचं. सौ सुन नार की पण एक लव हार की. एकदाच वाक रे शंकराच्या पुढं, एकदाच वाक. हो, एक लव हार की, एकदा वाक. लव म्हणजे इंग्लिश मधला लव नव्हे, आय लव यू हे नव्हे, तर लव शब्दाचा अर्थ वाक. सौ सुन्नार की एक लव हार की. हो, इतकं त्याच्यातलं बारकाव आहे महाराज. तुम्हाला सांगतो, संताचे शब्द आहेत ना, कळण्याकरता फार अवघड असतात. संताची कृपा झाली तरच ते शब्द कळतात, नाही तर हो असं हो पायात बुटाडं घालून पसायदान शिकवल्याने मिळत नसतं महाराज. हे बिलकुल नाही. त्याच्याकरता ते त्या पद्धतीनंच यावं लागतं, त्यावेळेस ते शब्द कळतात. इतके बारकाव्याचे शब्द आहेत, इतके बारकाव्याचे शब्द आहेत, काय सांगावं तुम्हाला. आता मला सांगायला वेळ नाही. आणि सगळे मी आता तुम्हाला 22 प्रकार मांडले. पाय पडल्यानं कुणाचं आयुष्य वाढलं, पाय पडल्यानं कुणाला आरोग्य मिळालं, पाय पडल्यानं कुणाला बळ मिळालं, पाय पडल्यानं कुणाला रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या, पाय पडल्यानं हो कुणाला सौंदर्य मिळालं, पाय पडल्यानं कुणाला ज्ञान मिळालं, पाय पडल्यानं कुणाची बुद्धी वाढली. याचा जर विचार केला आणि 1-1 तास एका गोष्टीसाठी म्हणलं तर 22 तास नुसते पाय पडण्यासाठीच जाते. आणि इथं एक बी माणूस राहायचा नाही, लाईट सुद्धा निघून जाईल. आणि सगळे लोक जाता जाता म्हणते तुमच्या पाय पडतो, पण आता हे पाय पडण्याचं व्याख्यान बंद करा. आता तुमच्याच पाय पडतो आम्ही, पण हे पाय पडण्याचं व्याख्यान बंद करा. हो, अशी गोष्ट आहे महाराज. म्हणून पाय पडणं ही सोपी गोष्ट आहे, त्याला काहीच लागत नाही आणि फुकटचं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना माझ्या तुकोबराईनं मांडली महाराज. म्हणून जगाच्या पाठीवर आमच्या महाराष्ट्रातले संत आहेत ना महाराज, स्पेशालिटी घेऊन आलेले. स्पेशालिटी नुसता चहा वेगळा आणि स्पेशल चहा वेगळा. तसे महाराष्ट्राच्या बाहेर संत असते, पण माझ्या महाराष्ट्रातले स्पेशल संत आहेत महाराज. स्पेशल संत आहेत. खूप सुंदर तऱ्हेची, खूप सुंदर तऱ्हेची गोष्ट आहे. एक एक गोष्ट सांगत गेलं तर त्याला वेळ अपुरा आहे. पाय पडल्यानं काय होतं महाराज, मी एकदा सांगितलं तुम्हाला, तर आज्ञाचक्र उद्दीपित होतं. आणि त्या आज्ञाचक्रावरती आमचा वारकरी गंध लावतो महाराज. कसा लावतो? वारकरी गंध लावतो. असा उगळतो गंध आणि असा मधल्या बोटानं घेतो. आणि मधलं बोट हेच आपल्याला कपाळाला गंध लावण्याकरता उपयुक्त असतं, कारण हे ज्ञानाचं बोट आहे, हे सूर्याचं बोट आहे महाराज. देवाला गंध लावित असताना ह्यानी लावावं, पितराला लावित असताना ह्यानी लावावं. हो, आणि लोकाला दाखवायच्या टायमाला हे दाखवावं. हो, आणि हे मधलं बोट स्वतःच्या गंध लावण्याकरता असतं. आणि हे इथून आज्ञाचक्रावून, इथं अमृत तळ आहे, इथून गंध लावायचा, ऊर्ध्वपुंड्र भाळ. हो, म्हणून वारकऱ्याचा गंध गोपीचंदन असतो, इथूनच लावायचा. कारण सूर्याच्या बोटानं, आणि गोपीचंदन म्हणजे काय आहे तर गोपीच्या पायाचे रजकण आहेत. कृष्ण भगवान परमात्म्यांनी रास क्रीडा केल्याच्या नंतर त्यांच्या अंगातून घाम निर्माण झाला आणि कृष्णाच्या गोपीच्या पायाचा चिखल झाला, पायातून चिखल झाला आणि त्यांनी तुडवलेला गोपीचंदन तयार झाला. आणि त्या गोपीच्या पायाची रजक्कन आम्ही कपाळाला लावतो. म्हणून वारकरी रोज संताच्या पायावर डोकं ठेवीत असतो महाराज. म्हणून कपाळाला गंध लावणं हे वारकरी हो तो संताच्या पायावर डोकं ठेवीत असतो, देवाच्या पायावर डोकं ठेवीत असतो. पूर्वीच्या काळात आमच्या माता भगिनी कुंकू लावायच्या. हो, आता
आता लावित नाही तर, आणि लावू बी नाही महाराज. कशाला लावायचंय? उगाच कपाळाचं वाटोळं होऊन करून घ्यायचंय. कपाळाला कुंकू वगैरे काही लावू नये, आणि लावला तर थोडासा असा तिळापेक्षा बी बारका गंध लावावा. पण पूर्वीच्या काळातल्या येड्या महिला गंध लावायच्या, आपलं कुंकू लावायच्या. आता ते कुंकू सुद्धा लावायचे, ते बी मधल्याच बोटानं लावायचे. असं घ्यायचं आणि असं करून असं फिरवायचं. कारण इथं आज्ञाचक्र आणि अमृत तळ असल्यामुळे, चंद्रतळ असल्यामुळं त्याच्यावरती घासायचं. आणि कुंकू म्हणजे कशाचं असतं तर चिंचोक्याचं पीठ असतं. आणि चिंचोका म्हणजे विंचू चावल्याच्या नंतर चिंचोका जर उघडून लावला तर विष उतरतं महाराज. म्हणून त्या स्त्रीच्या कपाळावरती, कारण इथंच गरम होण्याचं लक्षण आहे, गरम. म्हणून स्त्री गरम होऊ नये, कारण तिला गरम होण्यासारख्या गोष्टी तिच्या जीवनात असतात. सासऱ्याचा त्रास, सासूचा त्रास, दिराभायाचा त्रास, नवऱ्याचा त्रास, मुलाचा त्रास, पुन्हा शेजाऱ्याचा त्रास. एवढा त्रास असू नये. दुपारच्या पहाऱ्यामध्ये 47 डिग्री सेल्सिअस तापमान असताना पत्राच्या घरामध्ये तिला अग्नीच्या सानिध्यात स्वयंपाक करावा लागतो. त्यामुळं ती तप्त होऊ नये म्हणून चिंचोक्याच्या पिठाचं कुंकू आणि त्याच्यामुळे हळद टाकलेली, हळद ही शीतलता दाखवते. वंडरफुल ड्रग म्हणजे हळद आहे महाराज. आणि हळदी एवढं काहीच नाही, म्हणून तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरदेवाला हळद लावून पिवळा का करते तर त्याला मुकामार लागू नये म्हणून त्याच्याकरता हळद लावायची. कारण काय कमी मार लागणार आहे का? त्याला सहनशक्ती त्याला आली पाहिजे. म्हणून हळद. आणि त्या हळदीचं आणि चिंचोक्याच्या पिठाचं मिश्रण कुंकवाला असायचं. मग घरामध्ये स्त्री शांत असायची. नवरा जरी तापून आला तरी त्याला शांत करण्याचं काम तिचं असायचं. आणि मग ती शांत राहिली की घर शांत राहतं, आणि घर शांत राहिलं की नवरा शांत राहतो, आणि नवरा शांत राहिला की त्याचं आयुष्य वाढतं. म्हणून कपाळाला कुंकू लावल्यावर आयुष्य वाढतं, अशी त्याच्यातली वैज्ञानिकता आहे. आणि ते माथ्यावर कुंकू आहे, ते कपाळावर कुंकू आहे. म्हणून आमच्या माता भगिनी कुंकू लावणाऱ्या पूर्वीच्या काळातल्या 100 वर्षाच्या पुढे जगायच्या. आता गंध आल्यामुळं, टिकली आल्यामुळं, मी तर कधी कधी म्हणतो परमेश्वराला, देवा माझ्या महाराष्ट्रात चक्रीवादळ कधीच पाठवू नकोस. कारण स्नायूचं वर्धन नाही, बलही नाही. आणि जर आकाशात उडाली तर 1.5 महिना मुक्काम वरीच खाली यायचं कामच नाही ना. शरीर बळच राहिलं नाही. म्हणून मी गोष्ट सांगतो, कपाळाला कुंकू लावणं आणि कपाळाला गंध लावणं म्हणजे रोज संताच्या पायावरती डोकं ठेवणं आहे. हे तुम्हाला मी वैज्ञानिकता सांगतोय महाराज. ऐकण्यामध्ये तुम्ही 2 जण घोटाळा करू नका, सतत चालू ठेवायचं. कारण कीर्तनकार नावाचं मड आपण होऊन मसनवाट्यात जात नाही. हे टाळकरी म्हणजे खांदेकरी आहेत महाराज. हे आता हे बारकाले खांदेकरी आहेत, हे 4 जण जरा मोठाले खांदेकरी आहेत. असे टाळकरी म्हणजे कीर्तनकार नावाच्या मड्याचे हे 4 खांदेकरी आहेत. आणि मृदंग वाजविणारे म्हणजे शिकाळीवाले आहेत. असे त्यांच्या पाठीमाग ह्यांच्या खांद्यावर हे मड असतंय. आणि पेटीवाले म्हणजे मागून वारा घालणारे. असे 15 फूट मड जरी पुढे गेलं तर 1 होंद हाणायचा आणि पदर हाणायचा. करायचं की पुन्हा 1 पदर हाणायचा. तसं ढिलच पडायचं नाही तुम्ही. ऐकण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही स्थिर होतात आणि ते बी स्थिर झाले की मला स्वर मिळत नाही महाराज. आणि स्वर नाही मिळाला की मग घशाला कोरड पडते आणि थकवा येऊन मग खोकला येतो. कारण आता माझं 70 वर्षाचं वय झाले, त्याच्यामुळं म्हातारपणी थेटे पडशे खोकला आणि हात कपाळाला लावून बैशे अशी परिस्थिती झालेली आहे. पण तुमच्यासारख्याच्या कृपा आशीर्वादानं अजूनही 500 किलोमीटरचा प्रवास करून आज 650 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे महाराज तुमच्यापर्यंत येण्याकरता. आणि उद्याच्याला 350 किलोमीटरचा प्रवास आहे. एवढा प्रवास करतो आणि एवढं शरीरात बळ आहे. त्या भगवान परमात्म्याने माझ्याकरता हे बल दिलेलं आहे. आणि कशामुळं हे बल दिलं तर संताच्या पायावर डोकं ठेवल्यामुळं मी आजही बलवान आहे.
आजही बलवान आहे. एवढा प्रवास करून तुम्ही आल्यावर थकून जाताल, पण आम्हाला रात्री 3 वाजता मी निघालो, 3 वाजता, आणि 3 वाजता निघून पुण्याच्या जवळ कीर्तन केलं महाराज, काल्याचं कीर्तन. 10 वाजता रात्री 10 आपलं संध्याकाळी 3 ते सकाळचे 10 ते 12 कीर्तन केलं. 12:15ला तिथून निघालो आणि बरोबर 7:15ला इथं पोहोचलो. म्हणजे याचा अर्थ की एवढा मोठा प्रवास झाला 650 किलोमीटरचा. तर हे शरीर बळ कुणामुळं आहे तर तुमच्यासारख्याच्या भावना मला बोलवतात महाराज. माझ्या साधू संतांची कृपा आहे आणि ते आम्हाला बोलवतात. म्हणून थकवा येत नाही महाराज, थकवा येत नाही. कुठल्याही प्रकारची देव थकवा देत नाही. आणि त्याचं एक कारण आहे. पुन्हा दुसरी गोष्ट, ह्या वयामध्ये 4 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. माझ्या वयाच्या असतील त्यांनी सुद्धा ध्यानात ठेवायच्या. कम खाना, हो कमी खायचं. हो मी कमी खातो, इथं आल्यावर जेवलो नाही मी. कम खाना म्हणजे कमी खाणारे माणसं बलवान असतात आणि जास्त खाणारे माणसं, आगाव खाणारे माणसं आपोआप गळून जात असतात. त्याच्यामुळं कम खाना. दुसरी गोष्ट दम खाना. कुणी काही आगाव बोललं तरी बी डोकं गरम होऊ द्यायचं नाही, दम खायचा. त्यानंतर गम खाना आणि त्याच्यानंतर शेवटची गोष्ट नम खाना म्हणजे वाकायचं. हो नम खाना. ह्या 4 गोष्टी ज्यांनी म्हातारपणात सांभाळल्या त्याचं म्हातारपण सुखी झालं महाराज. हो म्हणून नम खाना या पद्धतीनं शरीर बळ तुम्हाला आपोआप प्राप्त होतं. हो आणि जाता जाता सांगतो, आतापर्यंत 33 लाख किलोमीटरचा प्रवास झालाय माझा, 33 लाख किलोमीटरचा. आणि 15-15, 16-16 तास रस्त्यावर आहे मी, रस्त्यावर. तरी सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याने अंगाला खर्चटू सुद्धा दिलं नाही. हे कोणाची कृपा आहे महाराज? लोक म्हणते देव आहे का नाही. अरे देव आहे का नाही तू कशाला शोधतोस? हो वर्षभर घरी असतो आणि मेहुणीच्या लग्नाला जातो. वर्षातून एकदा पाय मोडून येतो. वर्षभर घरी असलेला माणूस पाय मोडून आला आणि मी वर्षातून 4-2 वेळेस घरी असतो. तरी सुद्धा मला देवानं माझं रक्षण केलं आणि कुठं खर्चटलं सुद्धा नाही, गाडीला धक्का सुद्धा लागला नाही. ही कुणाची कृपा आहे? त्या परमेश्वराची कृपा आहे महाराज. म्हणून माझा जिवंत अनुभव आहे. 33 लाख किलोमीटरचा प्रवास झाला 51 वर्षामध्ये, तरी परमेश्वरानं राखलं. वाटप आपलं हो मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आलिया आघात निवाराया. म्हणून त्याची शक्ती आहे. त्याच्या शक्तीनं बलवान झालेलो आहोत. कारण भगवान परमात्मा बळी आहे आणि त्या बळीच्या अंकित आम्ही झाल्यामुळे बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. अशा पद्धतीनं गोड चिंतन आहे. आता थोडक्यामध्ये आपल्याला चिंतन, आता 11:15 वाजलेले आहेत. किती वाजेपर्यंत सांगायचं? किती? 12. बरं ठीक आहे. सगळ्याला मान्य का 12? हो नाहीतर काही काही म्हणायचे की हो इतक्या लांब. आता एक चिंतन सांगतो तुम्हाला. हो आपला महाराष्ट्र आहे ना महाराज. हो काही तुमच्याकडे अशी ह्याची काही मर्यादा नाही ना आचारसंहितेची? हा मग काही पंचायत नाही, धोका नाही, काही नाही. तर आम्हाला कधी कधी आचारसंहितेची हो भीती वाटते महाराज. म्हणून आचारसंहितेची नसेल तर काही हरकत नाही. आणि 12 वाजेपर्यंत तुम्ही आता झोपणार नाहीत हे बी मला माहिती आहे आता. आणि जे झोपणार होते ते झोपलेले, त्यांच्या झोपा गेल्या. काही काही लोक माझी ओळख नसताना सुद्धा मगापासून मला मानानं खुणवीत होते महाराज. लोक हो जे झोपणार आहेत ते मानानं खुणवीत होते. बसा हो असे खुणवीत होते. फार छान खुणा करीत होते. काही काही घोडे बाबडे ते डोळ्याच्या खुणा. हो काही डोळ्याच्या खुणा करतेत. काही काही म्हणते तुम्ही जास्त लांबिलो तर गिळूनच टाकू बघा. असे तोंड पसरत आहेत मोठ्याले. तुम्ही काही खाल्लं नाही का काय? हो मला गिळायला आले का काय? आणि किती गिळायचा प्रयत्न केला तरी एवढा लठ्ठ्या गिळता तरी येत का बरं?
पण काय काय ढिलीच पडणार असे सारखे तोंडावर पुन्हा अगोदर बारीक तोंडात माप घेते तर नंतर हिसका देते तर पाहतेच प्रयत्न करून आहे का बसाय सारखा म्हणून असं. हो काही काय गिळायचा प्रयत्न काही नाही कपाळाला असे हात लावले जणू मड्याजवळ बसले तर हो तुमची काय ऊसतोडीची उचलली ना आलो नाही का काय. हो 5 रुपये शेकड्याचे पैसे आहेत का काय माझ्याकडं. हो आणि काही नाही तर हे दोन्ही गुडघे वरी करून अशा खोबर मिठ्या टाकल्यात चुली केल्यात चुली उगं वाटतं त्या चुलीवर चहाचं पातेलं ठेवून खालून जाळला. जास्त वेळ तकलीफ देणार नाही आता 12च्या पुढं नाही. तसं मला तर वाटत होतं 4 वाजेपर्यंत बोलावं जास्त नाही तकलीफ देणे पण तुम्ही 12ची मर्यादा दिली ठीक आहे. आपला महाराष्ट्र हो कसा आहे महाराज. कोकणामध्ये कवी होतात कवी कोकणात कवी जन्माला येतात म्हणून पहिलीच्या वर्गापासून ते MA PhD पर्यंत सगळे कोकणातले कवी आणि लेखक महाराष्ट्राला शिकवतात महाराज. म्हणून साहित्यिक जन्माला येतात कोकणामध्ये पुढारी जन्माला येतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा पुणे कोल्हापूर हो आणि त्याच्यात तुमचा थोडासा नाशिकचा भाग. ह्या मध्य महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढारी जन्माला येतात म्हणून विदर्भाचा जरी मुख्यमंत्री झाला तरी फाईल मात्र पुण्याचेच हलवीत येतं. कळत असलं बोलणं तर म्हणून तिकडे एका घरात 5-5 पुढारी आहेत महाराज. हो हे ह्याचे ते त्याचे ते त्याच्या वेगळ्या पक्षाचे म्हणून पुढारी जन्माला येतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये साहित्यिक जन्माला येतात कोकणामध्ये आणि संत जन्माला येतात मराठवाड्यामध्ये. हो मराठवाड्यात संत जन्माला येतात म्हणून ज्ञानेश्वर महाराज मराठवाड्यामध्ये हो गोरोबा काका मराठवाड्यामध्ये नाथ महाराज मराठवाड्यामध्ये नामदेवराय मराठवाड्यामध्ये त्यानंतर जनाबाई मराठवाड्यामध्ये बहिणाबाई मराठवाड्यामध्ये मुक्ताबाई मराठवाड्यामध्ये सोपान काका मराठवाड्यामध्ये सगळे संत निवृत्तीनाथ इकडं आले पण जन्म मात्र मराठवाड्यातलाच. हे सगळे संत मराठवाड्यामध्ये जन्माला येतात. संताची भूमी संत उगवणारी भूमी म्हणजे मराठवाडा आणि तुमचा खानदेश आणि विदर्भ म्हणजे कुलवान कन्या जन्माला घालणारा कुलवान कन्या. हो मुलीनं कसं नांदावं घर कसं एकत्रित ठेवावं हे हो विदर्भ आणि खानदेशामध्ये महाराज. म्हणून तुम्हाला जाता जाता सांगतो वशिष्ठाची लोपामुद्रा विदर्भाची कन्या आगस्तीची अरुंधती अगस्तीची लोपामुद्रा ही विदर्भाची नळराजाची दमयंती विदर्भाची राजा हरिश्चंद्राची ताराराणी विदर्भाची भगवान कृष्ण परमात्म्याची आजी इंदुमती विदर्भाची आणि भगवान कृष्ण परमात्म्याची पत्नी रुक्मिणी विदर्भाची आणि त्यानंतर कुलवान कन्या महाराष्ट्राला शिकवणारी जिजाबाई छत्रपती शिवरायांच्या मातोश्री विदर्भाच्या. आणि तूर्त काळामध्ये महाराष्ट्राच्या कन्येनं कसं राहावं आपलं अंग उघड न ठेवता ब्लाऊजची बाही इथपर्यंत आणि पायाच्या घोट्यापर्यंत पदर घेणारी आमच्या तुमच्या कुलवान असलेल्या खानदेशाची जळगावची प्रतिभाताई पाटील. हो कसं राहावं कसं वागावं कसं नेसावं एवढ्या उच्च पदाला जाऊनही सर्वांग झाकून घेऊन महाराष्ट्राच्या कन्येनं राहण्याकरता हो खानदेशाच्या कन्येनं शिकवलेला आहे. असा महाराष्ट्र घडलेला आहे. आता त्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा आणि त्या लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुका आणि त्या औसा तालुक्यामध्ये एक संत झाले गणेशनाथ आणि त्या गणेशनाथाला आज्ञा झाली देवाची की तुम्ही 100 शिष्य तयार करा.
त्यांनी 99 शिष्य तयार केले, वारकरी संप्रदाय वाढवला. 100वा शिष्य होता करायचा, पण शिष्य मिळाना, म्हणून समुद्रवाणी नावाचं गाव आहे, औशापासून समुद्रवाणी, तिथं गेले होते. आणि तिथालच्या एका टुकार माणसानं सांगितलं, लग्न समाप्त झालेलं होतं आणि एक वाळलेला खांब मांडवाला ठेवलेला होता आणि तो खांब उपटता आला नाही, म्हणून वाळलेल्या खांबाला सांगितलं, तुम्ही ह्याला शिष्य बनवा. ठीक आहे म्हणले.